एकेकाळी घरातल्या देव्हाऱ्यात अत्यंत भक्तिभावाने आणि शांततेत साजरा होणारा आपला गणपती बाप्पा आज रस्त्यावरच्या लाखो रुपयांच्या भव्य मंडपात हजारो वॅट्सच्या डॉल्बीच्या धडधडणाऱ्या आवाजात आणि डिझायनर टी शर्ट्सच्या भाऊगर्दीत कुठेतरी हरवलाय का? आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव हा केवळ एक सण नाही, तर तो कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा महासोहळा आहे. उत्सव या शब्दाचा अर्थ असतो मनाला मिळणारा खरा आनंद आणि शांतता. पण दुर्दैवाने आजचा गणेशोत्सव पाहिला की मनात एकच विचार येतो, आपण खरोखर उत्सव साजरा करतोय की श्रद्धेच्या नावाखाली फक्त इव्हेंट आणि दिखावा करतोय? शनिवारी 22 ऑगस्टच्या रात्री मुंबईतील भुलेश्वर परिसरात घडलेली घटना काळजाचा ठोका चुकवणारी ठरली. आगमन सोहळ्याच्या वेळी गणपतीची भव्य मूर्ती अचानक खाली कोसळली आणि त्याखाली दबून दोघांना आपला जीव गमवावा लागला. या अपघातात 5 ते 7 वयोगटातील चिमुकल्यांसह 5 जण गंभीर जखमी झाले. भुलेश्वर प्रकरणात तपासादरम्यान असं समोर आलं की मूर्तीला आधार देणाऱ्या लोखंडी संरचनेचे वेल्डिंग तुटल्यामुळे आणि नटबोल्टवरील ताण अचानक वाढल्यामुळे ही प्रचंड मोठी मूर्ती थेट खाली कोसळली. व्हीपी मार्ग पोलीस आणि अग्निशमन दल या घटनेचा सखोल तपास करत असून निष्काळजीपणा आढळल्यास गुन्हे दाखल केले जातील. पण या दुर्घटनेच्या निमित्ताने एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, आपण नक्की कुठे चुकतोय? इतिहास साक्ष आहे की गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देण्यामागे एक फार मोठा आणि उदात्त हेतू होता. ऐतिहासिक काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही सार्वजनिकरित्या उत्सव साजरे झाल्याचे संदर्भ आढळतात. परंतु आधुनिक काळात 1892 मध्ये पुण्यात भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची पहिली मूर्ती स्थापन करून या परंपरेची पायाभरणी केली. त्यानंतर 1893 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाला राष्ट्रव्यापी आणि लोकोत्सवाचे भव्य स्वरूप दिले. चिंचुरकर वाड्यात गणेशोत्सव सुरू करताना टिळकांचा मुख्य हेतू हाच होता की ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात लोकांनी एकत्र यावं, लोकांमध्ये राष्ट्रीय भावना आणि सामाजिक एकता जागृत व्हावी. मूळचा घरगुती असणारा हा उत्सव टिळकांमुळे स्वातंत्र्याच्या चळवळीचं एक प्रभावी माध्यम बनला. पण आज 130 वर्षांहून अधिक वर्षांनंतर आपण मागे वळून पाहिलं तर टिळकांनी स्वप्नात पाहिलेला सार्वजनिक उत्सव आणि आजचा गणेशोत्सव यात जमीन आसमानचा फरक दिसतो. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणात गणेशोत्सवाची एक आगळीवेगळी ओळख आहे. साधारण महिनाभर आधीपासूनच मंडळांची मूर्ती आणण्याची तयारी, आगमन मिरवणुका आणि कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू होतो. मात्र गेल्या काही वर्षांत या श्रद्धेला आणि जल्लोषाला स्पर्धेचं भयंकर स्वरूप प्राप्त झालंय. तुझी मूर्ती छान की माझी, तुझ्या मूर्तीची उंची जास्त की माझ्या मंडपाबाहेर जास्त गर्दी की तुझ्या मंडपाबाहेर, आमच्या मंडळाचं टी शर्ट आणि थीम गाणं सोशल मीडियावर किती ट्रेंड होतंय, या आणि अशा अनेक गोष्टींची चढाओढ आज स्पष्टपणे पाहायला मिळते. कोणत्याही मंडळाला आपली मूर्ती सुंदर असावी, मिरवणूक भव्य व्हावी असं वाटणं वावगं नाही. पण जेव्हा या भावनेची जागा अंधस्पर्धा आणि शक्ती प्रदर्शन घेतं, तेव्हा उत्सवाचा मूळ गाभा आणि पवित्रता हळूहळू लोप पावू लागते. या स्पर्धेतूनच आज धोकादायक परिस्थिती निर्माण झाली. 30 ते 35 फुटांच्या प्रचंड उंच मूर्ती, अवघड ट्रॅक्टर ट्रॉली, महाकाय डीजे आणि डॉल्बी सिस्टमचा भयानक आवाज आणि रस्त्यावरून जाणारे विजेचे हाय टेन्शन वायर्स, या सर्व प्रकारात अनेकदा सुरक्षिततेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं. गेल्या वर्षी मुंबईतील साकीनाका खैरानी रोडवर विसर्जन मिरवणुकीदरम्यान हाय टेन्शन विजेच्या वायरचा स्पर्श ट्रॉलीला झाल्याने एका भाविकाचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला होता. चेंबूर परिसरात तर गणपतीची प्रचंड उंच मूर्ती थेट ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील स्कायवॉक खाली अडकली होती, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली आणि मूर्ती पुढे नेणं कठीण झालं. जनरेटरच्या ओल्या वायर्स आणि उघड्या जोडण्यांमुळे ट्रॉलीमध्ये करंट उतरण्याच्या घटनाही वारंवार घडताना दिसतात. गणेश मूर्तीच्या उंचीचा मुद्दा हा दरवर्षी चर्चेत येतो. 2004 मध्ये साळगावकर समितीने 18 फुटांपेक्षा जास्त उंची नसावी असा निर्णय घेतला होता, जो 2009 पासून कागदावर आहे. पण प्रत्यक्षात उंचीवर कोणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही. मुंबईत आज 30 फुटांहून अधिक उंचीच्या मूर्ती बसवणारी 10 ते 15 मंडळं आहेत. 25 फुटांपेक्षा जास्त मूर्ती असलेली 60 ते 70 मंडळे, तर 20 ते 25 फूट उंचीच्या मूर्ती असणाऱ्या मंडळांची संख्या 150च्या आसपास आहे. वाढत्या उंचीमुळे मूर्तीचा तोल सांभाळण्यासाठी पायाशी अतिरिक्त वजन दिलं जातं, ज्यामुळे अनेकदा ट्रॉलीचं चाक निखळण्याच्या दुर्घटनाही घडतात. न्यायालयाने दिलेल्या दिलाशामुळे मोठ्या मूर्तींचा मार्ग मोकळा झाला असला तरी तांत्रिक सुरक्षेचं काय? आज अनेक मंडळं ट्रॉलीवर लहान मुलांना बसवणं बंद करतायत, सुरक्षेवर चर्चा करतायत. पण प्रश्न असा आहे की पुढील वर्षी तरी मूर्तीच्या उंचीवर किंवा सुरक्षिततेवर काही मर्यादा येईल का?
सण आणि उत्सव हे माणसाला माणसाशी जोडण्यासाठी असतात, ताकद दाखवण्यासाठी किंवा दुसऱ्याला खाली दाखवण्यासाठी नाही. भुलेश्वर येथील दुर्घटनेने आपल्याला हाच इशारा दिलाय की कायदेशीर चौकशी होईल, निष्काळजी असणाऱ्यांवर पोलीस कारवाईही करतील, पण एक गणेश भक्त आणि जबाबदार नागरिक म्हणून आपण स्वतःला एक प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आपण या उत्सवाचा मूळ आनंद घेतोय की स्पर्धेच्या शर्यतीत वाहवत जाऊन स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतोय? उत्सवाचा मूळ उद्देश आनंद आहे आणि हा आनंद सुरक्षित वातावरणातच टिकू शकतो. जर आपण वेळेत धडा घेतला नाही तर श्रद्धेच्या या सोहळ्याला लागणारं हे गालबोट रोखणं कठीण होऊन बसेल. सण आणि उत्सव हे आयुष्य जगण्यासाठी असतात, जीव गमावण्यासाठी नाहीत. चला या दुर्घटनेतून धडा घेऊया, या गणेशोत्सवातून स्पर्धा बाजूला ठेवूया, दिखावा कमी करूया आणि बाप्पाला अभिप्रेत असणारा तो जुना भक्तीचा, प्रेमाचा आणि सुरक्षिततेचा आनंद पुन्हा निर्माण करूया. कारण बाप्पा आपल्या हृदयात राहतो आणि त्याची पूजा ही सुरक्षिततेत आणि श्रद्धेतच शोभून दिसते. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्रला सबस्क्राईब करा. धन्यवाद.